नमस्कार, मी सुशील कुलकर्णी। आज आपण एका वेगळ्याच विषयावर चर्चा करणार आहोत। आवडेल न आवडेल मला माहित नाही, पण त्यातली वस्तुस्थिती मात्र समोर आली पाहिजे। स्पर्धा परीक्षांच्या मध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ होत आहे। आता तलाठ्यांची परीक्षा चालू आहे आणि तलाठ्याच्या परीक्षामध्ये साधारणतः 20 ते 25 लाख रुपयांचा दर ठरलाय अशा अर्थाची चर्चा जोरदारपणे सुरू आहे। कोणी म्हणतं की आमदाराच्या पीएला यादीसहित प्रति उमेदवार 10 लाख रुपये द्यावे लागतात, तेव्हा कुठे तलाठी म्हणून नोकरीला लागेल याची खात्री असते। सामान्य माणसांसाठी हाच दर 20 ते 25 लाख रुपयापर्यंत आहे असंही बोललं जात आहे। कोकणातल्या एका आमदाराच्या पीएकडे अशी 4 जणांची यादी आहे अशी ही चर्चा सुरू आहे। यावरून आणि स्पर्धा परीक्षेच्या फीसवरून जोरदार रणकंदन महाराष्ट्रामध्ये माजलेलं आहे। साधारण रोहित पवार हे यावरती आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत आणि रोहित पवारांच्या या आक्रमक भूमिकेला परीक्षा देणाऱ्या मुलांचा पाठिंबा मिळताना दिसतोय। गंमत अशी आहे की हे सुद्धा एक राजकारण आहे। हे परीक्षार्थींच्या जेव्हा लक्षात येईल तेव्हा त्यातल्या समर्थनाचा खरा अर्थ तुम्हाला समजेल। गंमत अशी की परीक्षा फीस बाबतचं आरोप केला जातो देवेंद्र फडणवीसांच्या वरती आणि परीक्षेबाबत काही चांगलं घडलं की आभार मानले जातात अजित पवारांचे। रोहित पवारांच्या 2 ट्विटवरती मी बोलतोय, म्हणजे अजित पवारांचे आभार मानायचे आणि फडणवीसांच्या वरती आरोप करायचा, याच्या मागचा हेतू आपल्या स्पष्टपणे लक्षात यायला लागतो। राजकारण सोडून जरा बोललं पाहिजे। मी मुद्द्यावर येतोय। जेव्हा वर्ग 3च्या परीक्षा होत्या पहिल्यांदा, तलाठी किंवा तत्सम आरोग्य विभागाच्या या परीक्षा पूर्वी राज्यस्तरावर घेतल्या जात नव्हत्या। या परीक्षा जिल्हा स्तरावर जिल्हा निवड मंडळ घ्यायचं, म्हणजे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक या दर्जाचे अधिकारी एकत्र बसून एक समिती ठरवायचे, जिला जिल्हा निवड मंडळ म्हटलं जायचं आणि जिल्हा पातळीवरती या परीक्षा व्हायच्या। भलेही यात प्रशासकीय अधिकारी असतील, पण राजकीय हस्तक्षेप होता, अधिकाऱ्यांचे साटेलोटे होते आणि या परीक्षांच्या मध्ये बराच गोंधळ होतोय अशी तक्रार वारंवार जात होती। राजकारण्यांच्या हस्तक्षेपातून होणाऱ्या भरतीला लगाम लावला पाहिजे म्हणून 2014 नंतर देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कालखंडामध्ये महापरीक्षा पोर्टल नावाची एक सिस्टीम आणली, ज्यात सगळ्या जागांची भरती राज्यस्तरावरती केली जावी आणि राज्यस्तरावरून ती भरती करून माणसं दिली जावी अशी ती पद्धत होती। आपल्याकडे गैरराजपत्रित साठी ही व्यवस्था आणली होती, तर राजपत्रितसाठी MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे भरती करण्याचं काम करत होतं। आता ही सगळी भरती MPSC थ्रू करावी अशी मागणी होती, पण MPSC पेक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारे भरती करावी असा एक मतप्रवाह आला आणि एक वेगळी यंत्रणा राबवण्यात आली। आता गंमत सांगतो, या MPSCच्या बाबत सगळेच जण आता ओरड करतात। म्हणजे रोहित पवार ट्विट करतायत की का बळ दिलं जात नाही। 2.5 वर्षाच्या कालखंडात शेवटच्या टप्प्यात MPSCचे संचालक नेमलेले होते। 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये MPSCला सक्षम केलेलं नव्हतं। या काळात सुद्धा पुण्यात आंदोलनं होत होती। या आंदोलनाला सामोरं जाण्यासाठी म्हणून किंवा आंदोलनकर्त्यांना मदत करण्यासाठी म्हणून भाजपच्या वतीनं गोपीचंद पडळकर, तर कधी आमदार अभिमन्यू पवार, तर कधी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ प्रयत्न करत होते, पण यात फारसं यांचं लक्ष नव्हतं। आंदोलनं त्यावेळीही झाली होती, पण या आंदोलनाला अशा भडक स्वरूपात कोणी मांडलं नाही। महापरीक्षा पोर्टल सुरू झालं आणि त्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये सत्तांतर घडलं। आता जिल्ह्याच्या पुढाऱ्यांचे अधिकार काढून महापरीक्षा पोर्टलकडे आल्यानंतर सर्वाधिक त्रास कोणाला झाला असेल मी सांगण्याची वेगळी काही गरज नाहीये। कोण कोण जिल्हा पातळीवर या भरतीसाठी हस्तक्षेप करत होतं याचा खुलासा मी करण्याची गरज नाही। तेव्हा नव्या सरकारने हे महापरीक्षा पोर्टलच बंदच करून टाकलं आणि त्याला पर्यायी व्यवस्था आणली, आणि ती म्हणजे
वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करण्याची. बरं, महापरीक्षा पोर्टल असताना घोटाळे होत नव्हते का? तेही स्पष्ट झालं पाहिजे. होत होते, पण या परीक्षा या ऑनलाईन केंद्रामार्फत घेतल्या जात होत्या महापरीक्षा पोर्टलच्या, आणि त्या केंद्राचे संचालक हे घोटाळे करत होते. मागच्या काळात आठवत असेल, छत्रपती संभाजीनगर इथल्या एका सेंटरच्या परीक्षा सेंटरच्या मालकाचं पोरगच त्याच सेंटरवरती परीक्षा देऊन पास झालं आणि कामाला लागलं, अशी केस रजिस्टर्ड झालेली होती. यात मराठवाड्यातील बरीच बडे मंडळी आहेत ज्यांनी यात आपलं उखळ पांढरं करून घेतलेलं आहे. अनेक बडे मंडळी आहेत. कोणी गणेश नावाचा एक व्यक्ती आहे जो यातला मास्टर माइंड आहे, आणि या सगळ्याचा संबंध छत्रपती संभाजीनगर, बीड या जिल्ह्याशी येतो. केंद्र संचालकांनी घोळ करून या परीक्षेमध्ये हस्तक्षेप केले. महापरीक्षा पोर्टल बंद पडलं आणि राज्य सरकारने तत्कालीन निर्णय घेतला, आणि तो निर्णय होता 5 कंपन्यांना या परीक्षा घ्यायला दिल्या जायच्या. मग वेगवेगळ्या विभागांना सांगितलं होतं की बाबांनो, तुम्ही तुमच्या सोयीनुसार कंपन्या निवडा. त्यातल्या 2 कंपन्यांचा उल्लेख मला करावा लागेल. एक आहे GA सॉफ्टवेअर आणि दुसरी आहे न्यासा कम्युनिकेशन. ही GA सॉफ्टवेअर आणि न्यासा कम्युनिकेशन या कंपन्या या सगळ्या विषयातल्या ब्लॅकलिस्टेड होत्या. मी हे एकनाथ शिंदे सरकार येण्याच्या आधीचा विषय सांगतोय. म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकार गेलं होतं आणि एकनाथ शिंदेचं सरकार यायचं होतं, या 2.5 वर्षाच्या कालखंडातला विषय सांगतो. या GA सॉफ्टवेअर आणि न्यासा कम्युनिकेशनच्या मदतीनं ज्यांनी धुमाकूळ घातला, त्याला हैदोस घातला हा शब्द योग्य ठरेल, ज्यांनी हैदोस घातला त्या तुकाराम सुपे आणि त्या दराडे बाई यांचा उल्लेख टाळता येणार नाहीये. सुपेनी काय काय पराक्रम केले सगळ्या जगाला ठाऊक आहे. ही GA सॉफ्टवेअर कंपनी आणि न्यासा कम्युनिकेशन कंपनी ब्लॅकलिस्टेड होती. 5 पैकी साधारणतः 3 कंपन्या ब्लॅकलिस्टेड होत्या आणि त्याच ही सगळी भरती करत होत्या. जरा आठवा ती मागच्या सरकारच्या काळातील आरोग्य विभागाची भरती, ज्याचा पेपर फुटला, तो रद्द केला गेला, तो पुन्हा घेतला का? त्यावेळेला परीक्षा फीस किती होती? आरोग्य विभागाच्या परीक्षा घेतल्या त्यावेळेला परीक्षा फीस होती 1000 रुपये. रोहित पवार, आपण आता 1000 रुपये 1500 रुपये फीसवर हल्लकल्लोळ माजवता आहात. आपल्या आरोग्यमंत्र्यांनी जे आता आपल्या पूजनीय आजोबांच्या सोबत आहेत त्या राजेश टोपेच्या मंत्रालयाच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेची फीस 1000 रुपयेच होती. हे कसं बरं विसरता येईल? बरं, ज्या पेपर फुटल्या म्हणून डिक्लेअर केलं गेलं त्याची का पुन्हा परीक्षा घेण्यात आली नाही? वन विभागाच्या भरतीच्या संदर्भामध्ये 1500 कोटी रुपये गोळा केल्याचा आरोप करणाऱ्या रोहित पवारांनी या 1000 रुपयाच्या फीस काय झालं याचं उत्तर देणं आवश्यक आहे. बरं, या 5 पैकी ब्लॅकलिस्टेड कंपन्या देखील कारभार करू लागल्यात म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या काळात पुन्हा एकदा 2 वेगळ्या कंपन्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. एक बँकिंगमध्ये विश्वासार्ह असलेली IBPS कंपनी आणि दुसरी TCS टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. या 2 कंपन्यांच्या भरतीसाठी नियुक्त्या करण्यात आल्या आणि या कंपन्या परीक्षा घेऊ लागल्या की गोंधळाला सुरुवात झाली आहे. म्हणजे IBPS आणि TCS यांच्या गुणवत्तेविषयी, यांच्या हेतूंविषयी, इंटिग्रिटीविषयी कोणी शंका व्यक्त करत नाही. मग परीक्षा फीसचा मुद्दा पुढे करायचा, मग काहीतरी गोंधळ घालायचा, या स्वरूपातले गोंधळ घातले जात आहेत. कोणाचं हित साधायचं आहे? ज्यांनी ब्लॅकलिस्टेड कंपन्या दिल्या त्यांचं हित साधायचं आहे? कुठल्या कंपन्यांचं हित साधायचं आहे की मुलांचं हित साधायचं आहे? यावर गोंधळ माजवणारी काही मंडळी देखील पुढे आलेली आहेत. काही युट्यूबर्सना हाताशी धरल्या गेलेल्या आहे.
काही परीक्षा केंद्र चालवणाऱ्या मंडळींना हाताशी घेरल्या गेलेल्या आहे. मला खरं तर भाजपचं आश्चर्य वाटतं. या असल्या सोशल मीडियाच्या रगाड्यात ज्यांनी आत्तापर्यंत ज्या बडे बडे लोकांनी गोंधळ घातलेला आहे, अशा लोकांनाच JP नड्डा यांच्या बैठकीत बोलावून बसवलं जातं आणि त्यांच्याकडून सोशल मीडियाचे हातखंडे घेतले जातात. त्या भाजपच्या लोकांची बुद्धी चरायला गेलीये की डोळे फुटलेत की कानात काय झालंय मला माहित नाही. या लोकांना, बडे बडे लोकांना बोलवून ते या संबंधीचं मार्गदर्शन घेतात आणि तेच याच्यामध्ये सहभागी असतात. कोणता गुशिंगे असतो, कोणता गणेश असतो, कोणता महेश असतो. यातला एक गणेश नावाचा व्यक्ती तर मास्टर माइंड ठरतोय. वेगवेगळ्या भरत्यांच्या मध्ये हात सापडलाय. जितेंद्र आव्हाड देखील या परीक्षांच्या विषयामध्ये बोलायला लागलेत. मला सांगा आव्हाड साहेब, आपल्या माडाची भरती 3 वेळेला रद्द झाली आहे. माडाच्या भरतीमध्ये कोणाकोणाचं सिलेक्शन होणार आहे याची माहितीच डिक्लेअर केली गेली होती. काय त्यावेळेला आपण कोणतीच कृती केली नाही आव्हाड साहेब? या सगळ्या विषयात ना आव्हाड बोलतायत जुन्या, ना रोहित पवार बोलतायत. यांना बस फक्त आत्ता गोंधळ घालायचा आहे. या परीक्षेचे टेंडर 15 वेळेला काढण्यात आलं होतं. हाही विषय पुढे करायचा आहे का? आता परीक्षेच्या मुद्द्यावर परीक्षार्थींच्या भावना लक्षात घेऊन त्यांना वारंवार भडकवत लाखो लोकांचा समुदाय सरकारच्या विरोधात करण्याचा जो डाव आहे, त्याच्या विरोधात आता मात्र बोलायलाच हवं आणि त्यावरची स्पष्टता करायलाच हवी. तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.